तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओच्या मास्टर क्लासच्या डे लास्टमध्ये. आज आपल्या क्लासचा जो आहे तो लास्ट दिवस आहे आणि आज आपण व्हिडिओ एडिटिंगच्या क्लासमध्ये काय काय शिकलो ते थोडक्या सर्व गोष्टी बघणार आहोत आणि काही काही डाऊट्स आहेत ते पण बघणार. तर आता मग कुठला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण बघितलंय की आपल्या बऱ्यापैकी जे व्हिडिओ एडिटिंगचा क्लास आहे तो आपण पूर्ण पार केला आहे आणि त्यामध्ये भरपूर अशा गोष्टी आपण शिकलेल्या आहोत. तर सर्वात आधी आपण जे काही आपलं टॉपिक्स आहेत ते बघूया. तुम्हाला प्लेलिस्ट तुम्ही ओपन केलं तुम्हाला समजूनच जाईल. पण सर्वात आधी आपण जे जे काही ॲप्लिकेशन वगैरे होते ते डाउनलोड कसे करायचे ते बघितलं. त्यानंतर काइन मास्टरची बेसिक इन्फॉर्मेशन बघितली. त्यानंतर काइन मास्टर ॲडव्हान्स बघितलं. तर काइन मास्टर शेवटचा पार्ट आपण अपलोड केला, जे काही पूर्ण काइन मास्टर शिकवला आहे. त्यानंतर पिक्सल लॅबमध्ये व्हिडिओचं मटेरियल कसं बनवायचं स्टेप बाय स्टेप ते बघितलं. त्यानंतर आपण लग्न पत्रिकेचा व्हिडिओ बघितला. त्यानंतर इनशॉट ॲप्लिकेशन आपण A to Z बघितलं. त्यानंतर फिल्मोर ॲप्लिकेशन बघितलं. त्यानंतर काइन मास्टरमधून आपण जे काही आपला व्हिडिओ होता ते एकदम बेसिकपासून कसं तयार करायचं ते सर्व गोष्टी सांगितल्या मी. PNGs पासून तर बॅकग्राऊंडपासून सर्व गोष्टी सांगितल्या आणि त्यानंतर लास्टच्या डे 10मध्ये आपण PNG मटेरियल, नंतर PNG क्रिएट, नंतर कलर कॉम्बिनेशन, एक्सपोर्ट सेटिंग, इफेक्ट ॲड, बॅकग्राऊंड रिमूव्ह अशा सर्व गोष्टी बघितल्या आहेत. तर आज आपण बघणार आहोत की जे काही बऱ्याच जणांना डाऊट होते त्या गोष्टी जे काही कलर कॉम्बिनेशनच्या आहेत ते बघणार आहोत. तर आपण सर्वात आधी आपल्या फोनचं गुगल ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. बघा ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जे काय आहे ते इंटरफेस दिसेल. आता इथे सर्च करायचे तुम्हाला जे कोणते डिझाईन बनवायचे. समज तुम्हाला जर मेडिकल शॉपची डिझाईन बनवायची असेल किंवा कोणत्याही शॉपची बनवायची असेल डिझाईन, तसं काही हे नाही आहे. पण तुम्हाला कलर थीम लक्षात ठेवावं लागेल. आता मी ते सर्च करते कलर कॉम्बिनेशन, फक्त असं सर्च करते मी ते कलर कॉम्बिनेशन्स एवढं सर्च केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे चार्ट्स इथे ओपन होऊन भेटतील. आता जसं की ते इमेजेसवर क्लिक केलं मी तर भरपूर सारे इथे चार्ट्स आहेत बघा. याच्यावर जर तुम्हाला कोणतेही जर 2 कलर यूज करायचे असेल डिझाईनमध्ये तर हे पण यूज करू शकता तुम्ही. किंवा जर तुम्हाला डायरेक्टली कोड पाहिजे असतील म्हणजे डायरेक्ट पिक्सल लॅबमध्ये तुम्ही कोड जे आहे ते पेस्ट करू शकता. अशा प्रकारे आपण जर कलर कॉम्बिनेशन इथे समोर केलं आणि ते टाकलंय कोड, असं टाकल्यानंतर बघू शकता कोड जे आहे ते आपल्याला ओपन होऊन येतील. आता इथे कोणती पण एक वेबसाईट ओपन करू शकता तुम्ही. ही आपण वेबसाईट घेतली एक, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपले जे पण काही कलर आहे त्याचे कोड भेटून जातील. जसं आपण खाली स्लाइड करूया, बघू शकता भरपूर सारे इथे कलर कोड आहेत. इथे बघू शकता हे कलरचे कोड आहेत, हे तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये पेस्ट करावे लागतील. आता इथून डायरेक्टली तुम्ही पेस्ट करू शकता, कसे करायचे ते पण सांगतेच. बघा इथून जे काही कलर कोड आहे ते तुम्ही बघून घ्यायचे. जे कलर तुम्हाला आवडेल किंवा जसं काही तुम्हाला जे कोणतं कलर कॉम्बिनेशन ते आवडेल ते तुम्ही यूज करू शकता. भरपूर सारे आहेत जे कोणत्या थीममध्ये तुम्हाला डिझाईन बनायची त्यानुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन इथून घेऊ शकता. याच्यातून आपण डायरेक्ट कॉपी करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट काढून किंवा कोड लक्षात ठेवून पण ते पेस्ट करू शकता. तर ओके, अशा प्रकारे आपण इथून जर हा चार्ट ओपन केला बघू शकता अशा प्रकारे इथे कलर कोड आपल्याला दिसलाय. आता पिक्सल ॲप्लिकेशन ओपन करते आणि जे काय कलर कोडचं कॉम्बिनेशन ते दाखवते. आपण एक चांगला घेऊ कलर कॉम्बिनेशन. ओके, अशा प्रकारे जे कलर कॉम्बिनेशन घेतले एकदम लाईट थीममध्ये आपण. आता बॅकग्राऊंडला आपण हे कलर घेणार आहे, ठीक आहे, हा वाला. यावर फक्त क्लिक करायचं आहे. इथून कॉपी होत नाही आहे, एक मिनिट. ओके, असं क्लिक केल्यानंतर मला असं वाटतं ओपन होऊन जाईल, सर्व गोष्टी दिसतील आपल्याला काय काय कोणता कोणता कलर त्यांनी यूज केला आहे. तर अशा प्रकारे आपण एक वेळेस बॅक करूया. आता बघा तुम्ही जर याच्यावर क्लिक केलं ना तर कॉपी होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, टेक्स्टवर क्लिक करायचं आणि इथून इथपर्यंत असं घ्यायचं आहे आणि इथून कॉपी करायचं याला. ओके, एवढ्या गोष्ट कॉपी करायचा. पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आपण ओपन करून घेऊया. तर बघा अशा प्रकारे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केला. आता इथे बॅकग्राऊंडवर क्लिक करू आणि कलर्सवर क्लिक करू आणि इथे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं. इथे इथे बाजूला एक आयकॉन भेटतो पेनचा, त्यावर क्लिक करायचं आणि हे डिलीट करून इथे तो जे आता कोड कॉपी केलाय तो पेस्ट करायचा. बघा इथे डन करायचा आणि इथून ओके करायचं. अशा प्रकारे बघू शकता आपल्याला कलर कॉम्बिनेशन एकदम परफेक्टली झाला. आता परत आपण जे दुसरा कोड आहे ते इथून कॉपी करूया. जसं आपण इथून घेतली इथून घेतला आपण डायरेक्ट तुम्ही जे हॅशटॅग आहे त्याच्यासमोर क्लिक करसाल ना तर ते ओपन नाही होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, इथून सिलेक्ट करायचं आणि इथपर्यंत यायचं. ओके, आता मी इथून केलेला कॉपी केल्यानंतर परत पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करते. आता जे काही इथे टेक्स्ट घेणार मी त्याला फक्त इथे काय करणार, फक्त इथे जे काय आहे ते इथून कलरवर क्लिक करणार, प्लस आयकॉनवर क्लिक करणार, परत पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करणार आणि इथे येऊन हे डिलीट करून इथे हे पेस्ट करणार. बघा अशा प्रकारे इथून राईटवर क्लिक करायचं तेव्हाच तो कोड आपला होईल आणि इथून ओके करायचं आणि इथे पण ओके करायचं. बघू शकता अशा प्रकारे जे काही टेक्स्ट होतं आपलं ते तयार झालंय. आता याच्यात जर तुम्हाला फॉन्ट चेंज केल्यावर समजेल कलर कॉम्बिनेशन कसं आहे. तर आपण फॉन्ट चेंज करू याच्यामध्ये. ओके, अशा प्रकारे ठेवूया एक कोणता पण. चला ठीक आहे, अशा प्रकारे ठेवला. हा थोडा वेगळा वाटतोय. याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की हे खूपच लाईट कलर आहे, ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता, कलरवर क्लिक करून ते प्लसच्या आयकॉनवर क्लिक, इथे जे कलर आहे त्याच्यावर क्लिक करायचं, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि थोड्या साईडला सरकवू शकता. म्हणजे थोडं डार्कमध्ये कलर येईल. बघा अशा प्रकारे जर तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन आवडतं हे पण चूज करू शकता. जे कोणतं तुम्हाला आवडेल ते तुम्ही
चूज करू शकता. जसं इथून आपण बॅक करू. जर तुम्हाला कोणत्या डार्क थीममध्ये पाहिजे असेल, डार्क थीममध्ये पण तुम्ही डिझाईन इथून बनवू शकता. जर तुम्हाला ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन पाहिजे असेल, पिंक कलरचं पाहिजे असेल, जसं की तुम्हाला एखाद्या मेडिकल शॉपचं बनवायचं असेल, तुम्ही ते सर्च करू शकता. ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन एवढं जर सर्च केलं तुम्ही नंतर तर बघू शकता अशा प्रकारे जे काही कोड आहेत ते आपल्याला ओपन होऊन येतील. आणि समोर जर आपल्याला कोड आपण असं टाईप केलं तर कोड पण आपल्याला भेटून जाते. जसं मी ते सर्च करते, कोड असं केल्यानंतर बघू शकता भरपूर सारे कोड आपल्याला इथे अवेलेबल होऊन जातील. जर यावर क्लिक केलं आपण इथे तर कोणती पण एक वेबसाईट ओपन करू शकता जी तुम्हाला चांगली वाटेल ती. आणि त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता खूप सारे कलर कोड आपल्याला ओपन होताना दिसतील. जसं इंटरनेट कनेक्शन असेल त्यानुसार आपल्याला गोष्टी बघायला मिळतील. बघा अशा प्रकारे जे काय कलर आहे ते. किंवा जर तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कोड नसतील करायचे, तुम्ही स्क्रीनशॉट ॲड करून पण ती गोष्ट करू शकता. जी प्रो पिक्सेल आहे त्या मास्टर क्लासमध्ये मी सांगितले कसं तुम्ही कलर अप्लाय करू शकता. ते बघा, ही पण आपण वेबसाईट ओपन करून बघू. भरपूर साऱ्या वेबसाईट आहेत, जी कोणती तुम्हाला आवडेल ती तुम्ही ओपन करू शकता. जसं मी ते याला जर ओपन केलं, यावर क्लिक करू तर प्रत्येक गोष्टीचा कलर कोड तुम्हाला ओपन होणे त्यांना दिसेल. जसं मी ते याच्यावर क्लिक केलं, याला डायरेक्ट ही कॉपी ही वेबसाईट बेस्ट आहे तुम्हाला. यावर जर आले मी ते बॅकग्राऊंडला जे कलर आहे त्यावर क्लिक केलं, प्लसच्या आयकॉनवर क्लिक केलं, इथे पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केलंय, याला डिलीट केलं आणि इथे हा जो कोड आहे तो पेस्ट केला, इथे डन केला आणि ओके केलं. परफेक्ट. इथून ओके केलं तर बघू शकता आज एकदम परफेक्टमध्ये आपला जो काय कलर होतो तो अप्लाय झाला. इथून परत मी याच्यावर क्लिक केलंय, हे जो कॉपी केलाय कोड, जे कॉपी केला आणि परत इथे आले जे टेक्स्टवर क्लिक केलंय, टेक्स्टवर क्लिक करायचं, आपल्या टेक्स्टवरून कलरवर क्लिक करायचं, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं, हे डिलीट करून इथे हे कलर कोड पेस्ट करायचं, इथून ओके करायचं आणि डन. तर बघू शकता अशा प्रकारे आपला कलर कॉम्बिनेशनचा पार्ट मी सांगितलं. बऱ्याच जणांना कलर कॉम्बिनेशनचा प्रश्न होता, तो मी सांगितलंय सर्वांना थोडक्यामध्ये. जर काही अडचणी असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. पण महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओचा क्लासचा हा लास्ट पार्ट आहे, त्यामुळे मी गोष्ट असं बोलली होती की तुम्हाला जे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांना माहिती असेल, जे यूट्यूबला आहेत बऱ्यापैकी ग्रुपला जॉईन आहे, त्यांना सांगू इच्छिते की तुम्हाला आता आपला क्लास संपला आहे, पण तुम्हाला क्लासचा रिव्ह्यू द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला कसा वाटला क्लास, काय काय गोष्टी शिकायला मिळाल्या, हे सर्व तुम्हाला लिहायचे आहेत इंस्टाग्रामला स्टोरीला आणि मला ते मेन्शन करायचे. त्यामुळे बाकीच्यांना पण समजेल की आपला फ्रीमधला क्लास होता आणि भरपूर चांगला आपला क्लास पार पडला आहे. तर नक्कीच हे तुम्हाला मला मोटिवेशन भेटावं म्हणून किंवा बाकीच्यांना पण मदत होईल म्हणून ही गोष्ट तुम्हाला पळायची आहे. स्टोरीला तुम्ही टाका तुम्हाला काय जे वाटलं क्लासबद्दल, आपल्याला कसा वाटला कसा नाही ते लिहायचं आहे आणि मला मेन्शन करायचे. सर्वांना मेन्शन बॅक भेटणार. आणि चला तर मग आता लागा कामाला. झाला आपला क्लास बऱ्यापैकी पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केला मी गोष्टी. बाकी तुम्हाला क्लास कसा वाटला हे कमेंटमध्ये पण नक्की सांगू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपल्या अशाच आणखी एका कोणत्या तरी जे काही क्लास आपण लॉन्च करू लवकरच. बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे शिकवण्यासारख्या. तर लगेच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि हो, धन्यवाद म्हणण्याआधी तुम्हा सर्वांचे मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या मास्टर क्लासला दिला आणि ग्राफिक डिझाईनच्या क्लासला पण दिलाय. तर तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळे त्यामुळे मला मोटिवेशन भेटतं रोज नवीन नवीन व्हिडिओ करण्याचं आणि शिकवण्याचं. तर नक्कीच तुमचा पण प्रतिसाद होता, माझी पण मेहनत होती, त्यामुळे आपला एवढा चांगल्या प्रकारे क्लास पार पडलाय. तर तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच स्टोरी मेन्शन करा इंस्टाला, सर्वांना मेन्शन बॅक देईल. आणि जे म्हणजे मनापासून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लिहिता येईल व्हिडिओ आपल्या स्टोरीमध्ये, काय काय शिकायला भेटलं किंवा काय काय मदत झाली तुम्हाला ते नक्कीच लिहा. चला तर मग धन्यवाद.